पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय एकटे एकटेच हसताय? उठ. हो, बसून राहिलं नाही. याला सुद्धा हसवा. हा लग्नाची दगदग झालीये ना त्याला. ही कुठे गेली? हा आली. अगं काकू दगदग कसली? म्हणजे चांगले लाड तर चालले होते. पाटावरून ताटावर आणि ताटावरून पाटावर. हा आता विचारांचं वादळ जर डोक्यात थैमान घालत असेल आणि त्याने जर दमछाक झाली असेल ना तर आम्ही काही करू शकत नाही हो. अगं काकू हसणे वर्ज्य असते नवमतवाद्यास. ठाऊक नाही का तुला? सतत कसं असं लांब तोंड करून विचारात गडून वगैरे राहावं लागतं म्हणे त्यांना. शिवाय काळोखाची भीती वाटते ती वेगळीच. नाही नाही दादा नाही नाही. आता आधाराला बायको आहे. या नवमतवाद्यांचे सारे निरळेच. यांच्यात नवरा बायकोला नाही तर बायको नवऱ्याला आधार देते. का केले तसे? आहोंना वाईट वाटले ना? सगळ्यांसमोर आहोंना असे बोलले बरे आहे का? कोणीच कोणाला असे सगळ्यांसमोर बोलून दुखावू नये असे माझी मोठी आजी म्हणते. ती तर म्हणते चार चौघात जर कोणी दुसऱ्यांना मान खाली घालायला लावत असेल तर अशी माणसे भूते असतात. हो की नाही हो नाना? वयो गप्प बैस. तुझे सासरे आहेत ना ते, त्यांना असे उलट बोलतात? सासरे झाले म्हणून काय झालं? शिंगा आली की काय? अहो पण किती टोचून बोलले पोरास. काही वावगे बोलली नाही यशोदा. उलट तिला नवऱ्याची किती काळजी आहे. हे बघ, सदा दुखावला गेलाय त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या मनाविरुद्ध लग्न झालंय हा राग आहे त्याच्या डोक्यात. आता तो राग त्याच्या डोक्यातनं कसा घालवायचा ते तू पहा. मी मगाशी गेले होते त्यांच्याशी बोलायला. हा पण ते ऐकतच नव्हते. ऐकत नाही? पण मी पुन्हा प्रयत्न करेन. शाबास, तू प्रयत्न करत राहा. मी आहे तुझ्या पाठीशी. हो, आलेच मी. आलात तुम्ही पुन्हा? हो आले. कशाला? कशाला म्हणजे काय? तुम्ही नाही का याच्यात तुम्हाला माझ्याशी बोलावेसे वाटले तेव्हा आमच्या घरी खिडकीवर टकटक करून मनातले सारे बोलायचात. मम्मी आला तर का रागावलात? हे नाही हा चालणार होणारे आहो. नको. झालेले आहो. नाही नाही, नुसतेच आहो. त्रास नका देऊ मला. जा बरं इकडनं. अहो काय करताय तुम्ही? आहोंचे डोके म्हणजे काय तुझे मुक्काम आहे का? ये बाहेर. ऐक. अरे उलट मलाच खेळतोयस की काय? थांब जरा. हातात सापड मग बघ. येतोयस हातात की मार देऊ. ऐक.
दमले ग बाई. किती तो जड आणि चिवट. बाई बाई बाई, जाता जात नव्हता पण गेला. काय झाले? काय जड आणि काय चिवट? अहो, तुमचा राग तुमच्या डोक्यातून काढून खिडकी बाहेर फेकून दिला मी. देवा देवा देवा, थकले बाई मी. आणि काय हो, असे कसे नवरदेव तुम्ही? आपल्या बायकोला कोणी कधी असे कष्ट देतं का? तेही इतक्या लहान बायकोला. लहान बायको नको, लहान मुलीचं लग्न नको म्हणून तुम्ही पुण्याला गेला होतात ना? नक्की कारण समजले नाही. ठीक आहे, तुम्ही विचार केलात ना, म्हणजे ते योग्यच असणार. पण आता आपले लग्न झाले आहे की नाही, मग इतक्या लहान बायकोवर रागवता? छे, म्हणून मी तुमचा राग गुंडाळून खिडकी बाहेर फेकून दिला. तुम्हाला कल्पना नाही, आम्हा बायकांना किती गोष्टी सांभाळायच्या असतात. ते त्याची लुगडी. माझी तारांबर उडाली हो अगदी. असो, पण मी तुमचा राग गुंडाळून खिडकी बाहेर फेकून दिलाय. त्यामुळे माझ्या या कष्टाला जरा शाबासकी द्या. बाई, हसलं गो माझं बाळ, हसलं. चांगली सहचारिणी मिळालीये हो या सोंगाला. सासूबाई, खरे तर जोडीदारीण तुम्हालाच मिळाली आहे हो. तुम्ही कशा हसून राग घालवता मामनजींचा. मलाच कोणी जोडी नव्हती. तुझ्या डोळ्यात येता जाता पाणी आणि ती गोदा, तिच्या नाकावर कायम राग. माझ्यासारखं हसणारं बोलणारं कोणीच नव्हतं. ती आता मला मिळाली. जाऊन बघू का? बघू. हसून कसे आले नाहीत हे? गणपत आणि महादेवाला येऊन तर बराच अवधी लोटला. मग सखू आणि बयोला घेऊन कसे आले नाहीत हे? छे बाई, काय झाले मला कळतच नाहीये. घटकाभरही बयोची ताटातूट सहन होत नाहीये मला. बयोला तुला बघून इतकी मोह झाली म्हणून सांगते. फार बरं केलं तू आलीस. अहो वहिनी, तू अगो बाई, हे काय काय झालं? काकू, अहो वहिनी, अशा कावऱ्या बावऱ्या का होत आहे? अहो बयो आणि सखू त्या नाही आल्या. अगो, उद्या सत्यनारायण आहे ना, म्हणून बयोस तिकडेच ठेवून घेतली आहे. आता उद्याच येईल ती. नर्मदे, आत ये, आपल्याला आवरायचंय. लवकर ये. आले आले. अहो वहिनी, काळजी करू नका. आपली सखू आणि उमा थांबल्यात तिथे पाठराखीण म्हणून. काय हो, एवढे अस्वस्थ का? अहो, काकू आणि वंस म्हटलं की बयो आणि सखू तिकडेच राहिल्यात म्हणून. होय. माझ्याशिवाय कशा राहणार हो त्या तिकडे? बयोला निसताना गोष्ट सांगावी लागते. शिवाय दिवसभरातले परकर पोलके पालटून रात्री धुतलेले मऊ परकर पोलके घातल्याशिवाय तिला झोपच येत नाही. सखूला भरवावे लागते. अहो, जेवल्यावर तोंड धुताना जवळ आंघोळच होते तिची. हे सगळे कोण करणार बरे तिकडे? मी काय म्हणते, पूजा उद्या आहे ना, मग उद्या पहाटे घेऊन गेलो असतो ना त्यांना. आज कशाला ठेवले त्यांना तिकडे? हो, तुम्हाला उगीच असे वाटते की बयो आणि सखू तुमच्याशिवाय राहूच शकणार नाहीत.
चांगले रमलेत तिकडे, तुम्ही काळजी करू नका. काय तर म्हणे रमल्यात तिकडे, माझ्याशिवाय त्यांना झोप कशी लागणार? ही लागतेच त्यांना. यांचे काय जाते राहा म्हणायला. माझ्या बिचारा मुली. असू दे ग बाळा, राहू दे राहू दे राहू दे. नाही, तुम्ही खूप दमता ना. अगं, हे आयुष्यभरातलं काम आहे, यात काय विशेष आहे मला सांग. खूप श्रम पडतात हो तुम्हाला. कसले श्रम? भरलेल्या गाड्याला चिपाडाचं ओझ. अगो सखू, उद्या पूजा आहे ना, मग आई येईल आणि मग आपण आपल्या घरी जाऊ. तू लाडू खा. यशोदे, तुला कसं जाता येईल? आता तू यशोदा साने आहेस आणि हे सान्यांचं घर आहे. एक वेळ सखू परचुरे जाऊ शकते, पण यशोदा साने नाही जाऊ शकत. हा, कारण हे सान्यांचं घर आहे, कळले? तेव्हा आता तू तिकडे नाही जायचं, आता तू इथंच राहायचं. नाही, मी आई बरोबरच जाणार. मोठी झाले की येईन इकडे राहायला. अगं असं नाही, इथं की नाही बाबू आहे, नानू आहे, सदाशिव आहे, तुम्ही भरपूर खेळा आणि मी तुला रोज एक एक पदार्थ शिकवीन ना करायला. शिकशील ना? मोदक करायला शिकायचंय. मला वरचा मोदक नाही आवडत, आतला आवडतो नारळाचा गोड. हो का? मग आहे ना माझ्याकडे मोदक, आतला मोदक आहे. हा खरे बयो, स्वयंपाकघरात फडताळात डबा आहे ना, त्याच्यात मोदक आहे, तू घेऊन ये. हो आणते. मोदक खायला सखू, हे बघ, मी तुझ्यासाठी मोदक आणला. आता तुला दुखा ग घे. हातात बाळाचा मोदक आहे पांढरं शुभ्र. मला आतला पाहिजे सोनेरी. देते हो देते, तुला आतला मोदक देते सोनेरी. पण तू कसं देणार? मी तुला जादू करून दाखवते. डोळे मीठ पाहू. डोळे किती वेळ मिटायचे? डोळे दुखायला लागले माझे. आता उघड डोळे. हे बघ, आतला सोनेरी मोदक. छान आहे ना? आजी अजून हवाय. देते देते, थांब. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. ला 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 ला. अहो, हे घ्या पाणी. काय हे? हा, तांब्यावर फुलपात्राऐवजी तांब्यात उपडा घालून आणलात. असू दे हो, इथे माझे चित्त नाहीये थाऱ्यावर. तिकडे बयो आणि सखू सान्यांकडे आहेत, पण त्यांची गोधडी मात्र इकडे. त्या गोधडीशिवाय झोप नाही हो लागत त्यांना. शिवाय अंथरलेल्या चादरीवर एक आणखी पातळ मऊ चादर लागते. ती कोण देणार बरे तिकडे? का तिकडे माणसे नाहीयेत की त्यांच्याकडे चादरी नाहीयेत? अहो, की लहान मुलांच्या त्यांना खोड्या माहित नाहीयेत? देतील हो सगळे. अहो, पण बयोला तहान लागली तर? तिकडे तांब्या भांडे ठेवले नसेल तर?
मी जाऊ का हो तिकडे? तांब्या भांडे उषाजवळच असेल आणि त्यांना का कोण पाणी देणार नाही? सखूला स्वप्न पडले तर काय? बयो आहे ना तिच्याजवळ. आणि बयोला स्वप्न पडले तर? बयोला स्वप्ने पडले तर उमा आहे ना. अहो पण बयोला सवय हो माझ्या अंगावर हात टाकून झोपायची. नाही नाही ते काही नाही, मी जातेच तिकडे. मला जायलाच हवे. तुम्ही थांबा. त्या दोघी छान गुडूप झोपल्या असतील तिथे. खरे म्हणजे तुम्हाला झोप लागत नाहीये त्यांच्याशिवाय. तुम्ही इथे बसा. या. अहो पूजा झाली की बयो आपल्याकडेच यायची आहे. थोडा धीर धरा. आणि हे काही तिची पाठवणी नव्हे हो. ती यायचीच आहे हो. मग 3-4 वर्षांनी जाईल असे म्हणून आपण आपल्याच मनाची समजूत घालतोय. पण ही पाठवणीच आहे. सानी झाले हो ती आता. बरे बरे बरे. मी एक काम करतो. उद्या सकाळी सान्यांकडे गेल्यावर त्यांना सांगतो. आमच्या ह्या म्हणतायत की बयोची पाठवणी झालीये तर तिला आता कायमची तुमच्या जवळच ठेवा. हो ग बाई. नाही 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 हे नाही चालायचं हो. पूजा झाली की तिला इकडेच घेऊन यायचे परत. होय ना. मग आता तुम्ही निजा. अहो आता निजलात तर रात्र सरेल आणि उद्याचा दिवस कधी उजाडला हे तुम्हालाही कळणार नाही. निजा. माझ्या अंगणात नाचे मोर ग, माझ्या अंगणात नाचे मोर. थुई थुई नाचे पंख पसरुनी, थुई थुई नाचे पंख पसरुनी, थुई थुई नाचे पंख पसरुनी. अंगणात नाचे मोर ग, माझ्या अंगणात नाचे मोर ग, माझ्या अंगणात नाचे मोर. झालं मोराला नाचून? थुई 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 थुई. गो बाई, यशोदे लुगडे का सोडलेस ग? आता झाले ना लग्न. आता कायम लुगडे नेसायचे आहे हो. तो लुगड्याचा बोंगा सावरता सावरता नाकी 9 आले. हे परकल बोलके कसे सुटसुटीत असते. काय बिघडले? लुगडे बदलले तर? मी सांगितले हो तिला. चालेल ना गोदावरी बाई? टोमणे नकोय हो मारायला. आणि लग्नाचा एक दिवस लुगडे ठेवले अंगावर तर काय बिघडले म्हणते मी? काय बिघडले? लुगडे बदलले तर? तू नाही लग्नाचे लुगडे बदलून सुती लुगडे नेसलीस ते? हा आई, मला आईकडे जायचं. अगो सखू सखू तू रडू नको बरं. रडू नको. अगं रडू नको रडू नको. ही उमा कुठे गेली? उमा, ए उमा, या वेळेला कुठे जाते कुणास ठाऊक. उद्या येईल हा आई. तू रडू नको, मी आहे ना. उमा ते पण आहे. तुला आता काकू ओरडल्या, मला पण ओरडली. अगं सखू रडू नको. नको रडू. आई सखू तर रडलं का? मला पण रडू येतंय. मला आईची आठवण येते. गप्पा बस. अगं काय हे? कशाला बोललीस तिला? ती रडायला लागली ना. मग मी काय करू? माझ्यावर खापर नाही फोडायचं सांगून ठेवते आधीच. अगं अगं रडू नका. शांत बसा, शांत बसा. रडायचं नाही, रडायचं नाही. नाही नाही. ये 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 इकडे ये, इकडे ये, इकडे ये. तुला झोप आली आहे ना? मी बोलवते हा तुमच्या आईला. हा हा
झोप 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 झोप. आता रात्र खूप झाली आहे ना, असं असं रडारड करायची नाही. घरातली माणसं जागी होतील. शांत शांत गप्प गप्प गप्प. मी की नाही तुमच्याकरता छान गाणं म्हणते. हा मग तुम्हाला छान झोप येईल म्हणू. हा गाणं म्हणते. हा अंगाई गीत म्हणते. हा हो ग, कळलं ना ग सकू. हा निज गुणी बाळ झणी शांत यावरी